महाराष्ट्रात आपण बघतोय की काही भागांना हीट वेव्हचा इशारा दिलाय, काही भागांना पाऊस पडेल असं सांगितलं जातंय. पण हे सगळं नेमकं का होतंय तेच आपण आजच्या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आता सर्वात पहिले आपण हे समजून घेऊयात की हे नेमकं का असं होतंय आणि मग पुढच्या 3 दिवसांचा अलर्ट काय देण्यात आलेला आहे ते बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण पहिले ह्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून समजून घेऊया. आता गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही बातम्या बघितल्या असतील तर आपल्याला हे कळलेलं आहे की मॉन्सूनचं आगमन जे आहे ते आता लवकर होणार आहे. अंदमानमध्येही तो लवकर येणार आहे आणि म्हणूनच असं म्हटलं जातंय की महाराष्ट्रात मॉन्सून जो आहे तो साधारण 10 ते 12 जूनच्या दरम्यान त्याचं आगमन होईल. त्याचा पाऊस जो आहे तो दाखल होईल, मॉन्सून दाखल होईल असं म्हटलं जातंय. पण आता हे बघायचं आहे की मग आत्ता असं का होतंय की महाराष्ट्रात एकीकडे खूप ऊन वाढलेलं आहे पण दुसरीकडे मात्र पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि तिथे काही काही भागांमध्ये आयसोलेटेड भागांमध्ये पाऊस पडतोय. आता आपण बघितलं की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं. ते कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते आता एका वॉर्टेक्समध्ये कन्वर्ट झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे तर कमी दाबाचे क्षेत्राची जी तीव्रता आहे ती आता खूप वाढलेली आहे आणि त्याचबरोबर ते एका वेल डिफाईन्ड पोझिशनला आहे. म्हणजे ते एक वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया ज्याला म्हणतात त्याच्यात त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच काय होतंय तर बंगालच्या उपसागरातनं येणारं वारं आणि त्याचबरोबर अरबी समुद्रातनं येणारं वारं याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळतो. आता तुम्ही म्हणाल की असं काय, वारे तर दरवेळेलाच असतात, पण आत्ताच्या घडीला काय होतंय की ज्या भागांमध्ये म्हणजे आपण बघितलं फॉर एक्झाम्पल आपण लातूर किंवा बीडचं जर उदाहरण घ्यायचं झालं किंवा आपण सांगली सोलापूर या भागाचं उदाहरण घ्यायचं झालं तर इथे काय होतंय तर इथे दिवसा तापमान प्रचंड वाढलेलं असतं. दुपारी तापमान इतकं वाढतं की जी जमीन आहे ती जमीन गरम होते आणि मग जमिनीला लागून जे वारं आहे ते हळूहळू वर सरकायला लागतं कारण गरम हवा जी असते ती हळूहळू वर जायला लागते. पण त्याच वेळेला बंगालच्या उपसागरातनं आणि अरबी समुद्रातनं जे थंड वारे वाहत आहेत त्यांचा परिणाम आणि ह्या महाराष्ट्रातल्या गरम वारे हे ज्या वेळेला मिक्स होतात किंवा कोलाईड होतात ते एकाच ठिकाणी येतात. त्याच्यानंतर हे वारं कोलाईड झाल्यानंतर ती गरम हवा जी आहे ती आपसूक गार होते, मग ढगांमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि नंतर तिथे आपल्याला काही वेळासाठीचा पाऊस बघायला मिळतो. आता याला प्री मॉन्सून शॉवर्स किंवा समर शॉवर्स असं म्हटलं जातं हवामानाच्या भाषेमध्ये. पण आपण जर सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर ते असं आहे की दिवसा ज्या वेळेला तापमान प्रचंड वाढलेलं असतं ती गरम हवा जी असते ती वर जाते आणि समुद्रातनं येणारी जी थंड हवा आहे हे दोन्ही एकत्र येतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पाऊस बघायला मिळतो. इतकं सिंपल याच्यामध्ये आपल्याला सिंपल भाषेत समजून घ्यायचं झालं तर असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस बघायला मिळतोय आणि काही ठिकाणी आपल्याला उन्हाचे चटके लागतात किंवा हीट वेव्हचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता दुसरी गोष्ट अशी की विदर्भ आणि मराठवाड्यात जरी असं सांगण्यात आलेलं असलं की तिथे उन्हाचा पारा जो आहे तो 45°C झालेला आहे, तिथे सुद्धा जमीन तापते, मग तिथे पाऊस का पडत नाहीये सध्या तर त्याचं कारण असं आहे की जे एक कमी दाबाचा जो पट्टा होता ज्याला ट्रफ असं म्हटलं जातं तर तो कमी दाबाचा पट्टा जो आहे तो आता सक्रिय नाहीये किंवा त्याची जी तीव्रता आहे ती प्रचंड कमी झाली आहे. त्याच्यामुळे इथे जी हवा गरमही झालेली आहे ती पुन्हा थंड होण्यासाठीचं जे एक मॉइश्चर लागतं ते मॉइश्चर आता तिथे नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याला मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस बघायला मिळत नाहीये. सो अशा 2 बेसिक गोष्टी आहेत. आता आपण समजून घेऊयात की नक्की काय इशारा देण्यात आलेला आहे पुढच्या 3 दिवसांसाठीचा. आता आपण 15 तारखेचा अंदाज घ्यायचा झाला तर बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर आपण सातारा, रत्नागिरी, पुणे आणि पुण्यातला जो घाट परिसर आहे ह्या सगळ्या भागांमध्ये त्यांनी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवलेला आहे. म्हणजे या भागांमध्ये वादळी वारे वाहू शकतात, त्याचबरोबर काही ठिकाणी तुरळक किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. तर तेच आपण जर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि वर्धा हे भाग बघितले तर इथे मात्र हीट वेव्ह साठीचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या भागांमध्ये पावसासाठीचा येलो अलर्ट किंवा थंडर स्टॉर्म साठीचा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता मागच्या 2 ते 3 दिवसांमधला आपण जर अंदाज बघितला तर हवामान खात्याने जी ऑफिशियल माहिती त्यांच्या वेबसाईटवर टाकलेली आहे त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की 14 तारखेला अकोला आणि त्याचबरोबर जळगाव अकोला आणि त्याचबरोबर जळगाव या 2 ठिकाणचं तापमान हे सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळालं. पहिलं राजस्थान होतं आणि राजस्थान नंतर आपण जर बघितलं तर अकोला आणि जळगाव या 2
ठिकाणची नावं जी आहेत ती त्या यादीमध्ये त्यांनी टाकलेली होती, जिथे तापमान जे आहे ते 45 डिग्री सेल्सिअस वरती जाऊन पोहोचलेलं होतं आणि त्याच्यामुळेच ते टॉप म्हणूनच इथे सुद्धा आता तुम्ही जर बघितलं तर अकोल्याला अजूनही हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे. आता आपण जर 16 तारखेचा अंदाज बघायचा झाला तर 16 तारखेला अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर इथे हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे सुद्धा हीट वेव्हचा इशारा देण्यात आलेला आहे. पण तेच आपण जर कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचा घाट परिसर, सोलापूर, धाराशिव, लातूर हा भाग बघितला, त्याचबरोबर मराठवाड्यात सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी थंडरस्टॉर्मची जी साईन आहे ती दिलेली आहे. म्हणजे इथे सुद्धा पाऊस पडण्याची काही तुरळक प्रमाणामध्ये शक्यता आहे किंवा नाही जरी पडला तरी साधारण ढगाळ वातावरण तुम्हाला कदाचित बघायला मिळू शकतं असा अंदाज हवामान खात्याने सांगितलेला आहे. पण तिथे म्हणजे आता पुणे आणि त्याचबरोबर बीड, परभणी, हिंगोली, नांदेड इथे येलो अलर्ट देण्यात आलेला जरी नसला पावसासाठीचा, तरीही बाकी ठिकाणी मात्र येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. एकतर हीटसाठीचा जो आपल्याला या कोकण पट्ट्यात बघायला मिळतोय, नाहीतर मग सोलापूर, लातूर, धाराशिव या भागामध्ये सुद्धा त्यांनी येलो अलर्ट दिलेला आहे. पण तो पावसासाठीचा येलो अलर्ट त्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे. आता आपण 17 तारखेचा अंदाज जर बघायचा झाला 17 तारखेसाठी अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हीट वेव्ह साठीचा. म्हणजे तापमानाचा पारा हा वाढत जाणार आहे किंवा तो आता जर 40-45च्या घरात असेल तो तितकाच राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. कारण की गेल्या 2 दिवसांचा आपण अंदाज बघितला तर तिथे सुद्धा येलो अलर्ट जो आहे तो कायम आहे. म्हणजे गेल्या 2 दिवसांमध्ये सुद्धा या भागांमध्ये विदर्भात आपल्याला येलो अलर्ट बघायला मिळत होता आणि आताही आपल्याला तोच अलर्ट बघायला मिळतोय. त्याचबरोबर इतर ठिकाणी कुठेही त्यांनी येलो अलर्ट दिलेला नसला तरी ऑलमोस्ट म्हणजे मराठवाड्यातल्या पट्ट्यात असेल किंवा आपण जर उत्तर महाराष्ट्रात अहिल्यानगर बघितलं किंवा आपण पश्चिम महाराष्ट्र बघितलं तर या सगळ्या भागामध्ये त्यांनी पाऊस पडण्याची शक्यता आहे असा थंडरस्टॉर्मची जी साईन आहे ती त्यांनी दिलेली आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. पण कुठलाही वॉर्निंग साईन किंवा कुठलाही अलर्ट जो आहे तो तिथे देण्यात आलेला नाहीये. म्हणूनच इथे आपल्याला ग्रीन कलर बघायला मिळतोय. फक्त त्यांनी ही साईन दिलेली आहे की वादळी वारे वाहताना बघायला मिळू शकतात, ढगाळ वातावरण जे आहे ते तयार होऊ शकतं आणि म्हणूनच त्यांनी ती साईन दिलेली आहे काळजी घेण्यासाठीची. पण कुठलाही अलर्ट मात्र देण्यात आलेला नाहीये. सो हा झाला पुढच्या 3 दिवसांचा अंदाज. असेच अंदाज घेऊन आम्ही तुमच्या समोर येत राहणार आहोत. पण पुढचे 3 दिवस मराठवाडा आणि विदर्भात लोकांना काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे. कारण तिथला हीट वेव्हचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे, येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तिथे आपल्याला पाऊस बघायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये. त्याच्यामुळे हीट वेव्हमध्ये म्हणजे उन्हाचा जो त्रास होतो तसा त्रास ऊन लागणं ज्याला म्हणतात ते होऊ शकतं. त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी, नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पाणी पिणं, स्वतःला हायड्रेटेड ठेवणं आणि बाहेर तुम्हाला जर पडावंच लागणार असेल तर एकतर छत्री घेऊन तुम्ही बाहेर पडू शकता किंवा ग्लव्स किंवा डोकं जे आहे ते झाकून तुम्ही बाहेर पडू शकता असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही सगळी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.